आता आपण सांबर करणार आहोत, तर त्याच्यासाठी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ थोडी दोन्ही मिक्स करून आता कुकर लावून घेणार आहे. हळद, आता याच्या आपण 4 शिट्ट्या करून घेऊ. आता आपण सांबर करणार आहोत, तर त्याच्यासाठी भांडं गरम झालेलं आहे आणि त्याच्यात तेल टाकून घेऊयात. थोडीशी मोहरी टाकून घेऊ, कांदा आणि हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता, उभा चिरलेला टोमॅटो. याच्यामध्येच मी शेवग्याचे शेंग पण टाकून घेते. कांद्याबरोबर पण ती चांगली फ्राय होईल आणि शिजल पण लगेचच. 2 टीस्पून मीठ टाकून घेते. थोडंसं आलं लसूण पेस्ट, थोडासा धना पावडर टाकून घेत आहे. गरम मसाला टाकून घेते. पाव टीस्पून हळद आणि लाल तिखट 2 टीस्पून. सांबर मसाला 2 टेबलस्पून. 1 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट. 1 उकडलेला बटाटा आहे, त्याचे तुकडे करून घेतलेत. आता जी उकडलेली डाळ आहे ना, ती याच्यात टाकून घेते. आता आपल्याला सांबर कसं पातळ घट्ट पाहिजे या ह्याने गरम पाणी टाकून घ्यायचं. शक्यतो सांबर जरा पातळच पाहिजे, जास्त घट्ट पण नाही बरोबर लागत.